And students, today we are going to study about the next part in our unit number 1.2 and page number 19. In the last period we have discussed about the page number 18 on unit number 1.2 on to the Sumit. We reach the top. There are three major characters in it. Tenzin Norgay, our writer, Edmund Hillary, his friend, one of the mountaineer, and third one, Colonel Hunt. Hmm? And we are coming on the point that first thought came in the mind of writer on page number 18, the concluding part in the first thought. तर त्यांच्या मनामध्ये पहिला विचार काय आला तर वर पोचल्यानंतर पहिले आभार त्यांनी देवाचे मानले आणि त्यांनी देवाला एक बुद्धिस्ट म्हणून किंवा बुद्ध धर्माची त्यांची पत्नी दोघं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मी देवाला एक बिस्किट, कॅन्डी आणि एक ब्ल्यू पेन्सिल विच वॉज गिवन बाय हिज डॉटर निम्मा. these थिंग्स ऑफर्ड टू गॉड, ह्या गोष्टी त्यांनी देवाला दिल्या. इथंपर्यंत आपण लास्ट पिरियडला आलो होतो. आता पेज नंबर 19वरती बघा. ॲज आय पुट इट डाऊन, मी ते देवापुढं ठेवल्या. आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी, हिलरीकडं दाखवलं. ही गिव मी अ बिग स्माईल, मी म्हणजे ते ध्वज वगैरे तिथं रावल्यानंतर किंवा त्या देवाला काय गोष्टी त्यांनी ऑफर केल्या ह्या आणि मग पॉइंटेड आउट टू हिलरी, हिलरीकडं दाखवलं आणि मग त्यानं काय केलं, ही गिव मी अ बिग स्माईल, मोठ्यानं हसला. शोविंग दॅट ही अंडरस्टूड, की त्या मी बाबा हे तो काय करतो हे समजून घेतलंय, समजलंय अशा अर्थी. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स, मी फ्लॅगकडे गेलो. विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग, मी जे फ्लॅग्स आणले होते ते फ्लॅग घेतले, हातामध्ये ध्वज घेतले. आय फास्टनड वन एंड टू माय आईस ॲक्स, हिलरी टूक द पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप, ते ध्वज जे आहेत मी हाती घेतले आणि त्या रोवण्यासाठी पुढं गेले. हिलरीनं ते पिक्चर्स म्हणजे फोटो घेतले. हेल्ड इट अप, मी जे ध्वजवर गेलो तो माउंटनवरती चढून आणि तिथं ते ध्वज हातात घेतले. हिलरीनं त्याचे पिक्चर्स घेतले, फोटो घेतले. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आणि आईस ॲक्स घेऊन ते पुढे गेले होते. आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप, त्या बर्फावरती वर माउंटनवरती गेल्यानंतर ते ध्वज आहे त्याचा एक टोक त्यांनी बर्फात रोवला शिखरावरती, कळसावरती. अँड अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो, आणि दुसरा एक उतरत्या बाजूला रोवला. वेन वी लेफ्ट, आम्ही जेव्हा निघालो, दे वेअर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द सुमित, त्यावेळेला ते फडफडत होते त्या सुमित माउंटनवरती. आय वॉज व्हेरी थर्स्टी, मला खूप तहान लागली होती, असं कोण म्हणतोय, टेंजिंग नॉर्गे. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक, मी पाणी पिण्यासाठी ते वॉटर टम्बलर घेतलं. बट परंतु फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन, सो आय कुडंट क्विंच माय थर्स्ट. क्विंच म्हणजे समाधान, सॅटिस्फाय वन्स थर्स्ट. तर ते जे पाणी प्यायला जे त्यांनी भांडं घेतलं होतं ते बर्फामुळं पाणी त्यातलं गोठून गेलं होतं, फ्रोझन, आणि म्हणून आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट, माझी तहान तिथं भागलीच झाली नाही किंवा समाधान तहानेचं झालेलं नाही. आय एट सम बिस्किट्स, त्यावेळेला मी काय बिस्किट खाल्ले ते म्हणतात. अँड ऑफर्ड सम हिलरी, अँड ऑफर्ड सम टू हिलरी, काही बिस्किट मी हिलरी, एडमंड हिलरीला दिली. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट लेडर
ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. आणि मग मी माझ्या डोक्याभोवती असा एक फेटा बांधल्यासारखा स्कार्फ बांधला की जो मला माझ्या ह्या गिर्यारोहक मित्र जो आहे त्याचं नाव आहे लॅम्बर्ट, त्यानं 1952 साली स्विस एक्सपिडिशनच्या वेळेला मला दिला होता. हॅड गिवन मी लास्ट इयर, की गेल्या वर्षी त्यानं मला दिला होता. इट वॉज जस्ट अ इयर आयगो, एक वर्षापूर्वीच त्यानं मला तो दिलेला होता. ऑन May 28, 28 मे रोजी मला त्याने दिलेला होता. वेन वी वेअर स्टँडिंग ॲट 28,215 फीट. आम्ही जेव्हा 28,250 फूट उंचीवर होतो तेव्हा त्यानं मला तो दिला होता. दॅट ही गेव मी द स्कार्फ. त्यावेळेला त्यानं मला तो स्कार्फ दिलेला होता, तो मी बांधला डोक्याला थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम द दार्जिलिंग. दार्जिलिंगचा तो पर्वतराजी क्लाइंब करताना त्यानं दिवसभर तो तसाच घातलेला होता डोक्याला स्कार्फ. ॲज आय स्टूड ॲट द टॉप, जेव्हा मी टॉपला उभा राहिलो होतो तेव्हा आय रिमेंबर हिम, मला तो आठवला. अँड फेल्ट दॅट, असं वाटलं की ही वॉज विथ मी, तो माझ्याबरोबरच आहे, माझा मित्र. कोण? लॅम्बर्ट. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द सुमित, मला तिथं अगदी फिजिकल फिट वाटलं मी सुमितवर असताना. म्हणजे कुठलाही मला इजा त्रास काय नव्हता इतक्या उंचीवर जाऊन सुद्धा. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर, माझं मन अगदी स्वच्छ होतं. आय डिडंट फील टायर्ड, मला कुठला थकवा वगैरे आलेला वाटत नव्हता, जाणवत नव्हता. आय फेल्ट एक्सिलरेटेड, एक्सिलरेटेड व्हेरी हॅप्पी ऑर एक्सायटेड, अतिशय उल्हासित असं वाटत होतं. एक कामगिरी पूर्ण केल्याचा आनंद माणसाला एक वेगळा असतो, की एखादं काम हाती घेतलंय आणि ते खूप कष्टानं पूर्ण केलंय आणि जेव्हा ते पूर्ण होतं तेव्हा जो माणसाला आनंद मिळतो ना, तेव्हा तहान भूक सगळी काय हरकून जातं माणूस आणि खूप सॅटिस्फॅक्शन मनाला लाभतं. असं ह्यांच्या मनाला झालेलं होतं, कोणाच्या? टेन्झिंग नॉर्गेच्या आणि त्याचबरोबर एडमंड हिलरीच्या. आय फेल्ट एक्सिलरेटेड म्हणजे अतिशय हॅप्पी वाटत होतं. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन, आणि ही भावना जी होती ती अतिशय स्वच्छ होती. बिलो ऑल हिल्स अँड माउंटन्स लुक्ड लाईक अ गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. खाली काय म्हणते ते, की खाली मला सगळ्या टेकडीवरून या पर्वतावरचे सगळे जे आहे ते लुक लाईक अ गॉड, एखाद्या देवासारखं वाटत होतं. अँड गॉडेसेस टू मी, देवतांसारखं वाटत होतं. द प्लेन बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप. खालचा जो भाग आहे तो अगदी तुकडे तुकडे झालेले एखाद्या मॅप नकाशासारखं वाटत होतं. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. जर तिथला बर्फ कट केला तर 2 ते 3 लोकच तिथं वरती उभा राहू शकत होते, अशा उंचीवरती मी गेलेलो होतो. 20 or 30 feet बिलो द टॉप, 20 ते 30 फूट टॉपपासून खाली. देअर वॉज अ इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर 2 people टू स्लीप. 2 लोकांना झोपण्यासाठी फक्त पुरेशी तिथं जागा होती. यू कुड पिच 1 टेंट देअर, एक तिथं तुम्ही तंबू करू शकत होता तेवढ्या ठिकाणी. द सुमित इज फ्लॅट ऑन द साईड, सुमित जो माउंटेन आहे तो असा फ्लॅट होता ऑन वन साईड, एका बाजूनं, अँड स्टीप ऑन द अदर, एका बाजूनं उतरता होता. देर इज अ स्नो ऑन द नॉर्दर्न साईड, नॉर्दर्न साईडला बर्फ होता. तिथलं वर्णन केलंय त्यांनी वर पोचल्यानंतर. कसं वर्णन होतं तुम्हाला डिस्क्राईब द सुमित म्हणून विचारलं तर सांगता यावं. रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट, साऊथ ईस्टला बर्फ हे रॉक होता, खडक होता. अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट, वेस्ट साईडला खडकाळ असा किंवा बर्फाळ असा खडक होता. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. आम्ही वरती फक्त मोर दॅन 15 minutes, 15 मिनटं फक्त वरती थांबलो आम्ही. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल स्ट्रॉंग विंड. आम्ही इतक्या उंचावर होतो की आमचं नशीब की तिथं खूप असा सोसाट्याचा वारा किंवा वादळ नव्हतं. ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ, नाहीतर आम्हाला त्याने खाली ढकलून दिलं असतं त्या वाऱ्यानं, किंवा एवढ्या उंचीवरनं आम्ही खाली वाऱ्यानं पडलो असतो. पण आमचं नशीब चांगलं की त्यावेळेला तिथं तेवढा सोसाट्याचा किंवा मोठा वादळ वारा नव्हता.
माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. माझा नंतरचा विचार असा होता, ते म्हणतात की आता वर चढलो पण सुरक्षितपणे ते खाली कसं उतरायचं हे त्यांच्या मनामध्ये होतं. पेज नंबर नेक्स्ट, दॅट इज 20. ऑन द डिसेंट फ्रॉम द सुमित. डिसेंट म्हणजे उतरताना, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरती बाजू. ऑन द डिसेंट फ्रॉम द सुमित. सुमित या माउंटवरनं खाली उतरताना आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. मी हिलरीच्या पाठीमागून चालत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम. मी त्याच्या अनुकरण करत होतो किंवा त्यात फॉलोईंग. तो ज्या दिशेने जसा चालेल तसा मी चालत होतो. अँड होल्डिंग द रोप टाईटली. ज्या हातात दोर आहे ती टाईट पकडलेली होती. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आणि मनाचा निर्णय जो होता तो अगदी सुरक्षित आम्ही खाली उतरणार हा निर्णय होता. आय मस्ट स्टे दॅट क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट. मला हे माहीत होतं की वर चढणं हे खूप सोपं आहे, पण वरून खाली उतरणं हे मोर डिफिकल्ट आहे, जास्त अवघड असतं. पर्वतावर वर जाणं खूप सोपं, पण वरून खाली येताना खूप अवघड असतं असं टेंजिंग नॉर्गे म्हणतात. डेंजरस दॅन द क्लाइंब अप. म्हणजे वर चढण्यापेक्षा खाली उतरणं हे डेंजरस असतं, धोक्याचं असतं. इफ यू स्लिप्ड डाऊन. जर का तुम्ही घसरला तिथनं, यू वूड गो इन टू द कॅन्संग ग्लॅशियर. तर ते कॅन्संग नदी आहे ना, ग्लॅशियर म्हणजे बर्फ, त्याच्यातच तुम्ही जाऊन त्या बर्फात नदीतच जाऊन पडणार घसरला तर. अँड देअर वूड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि तुम्ही एकदा का त्या ग्लॅशियर्स हिमनद्यांमध्ये जर पडला तर तुम्हाला तुमचा कुठलाच पुन्हा मागमूस राहत नाही. एवढं त्यातनं शोधायचं सुद्धा नाही, शोधायलाही येत नाही, अशी ती उतरण्याची अवघड स्थिती होती. मोर कॉशन नीडेड. आता अतिशय काळजी घेण्याची गरज होती. मोर कॉशन नीडेड. खूप काळजी घेण्याची गरज होते. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. साहजिकच उतरायला कमी वेळ लागला. बट यू नीडेड मोर होशियार म्हणजेच कॉशन, काळजी. पण ते उतरताना तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं असतं. वेन आय रीच्ड कॅम्प 9. मी जेव्हा कॅम्प 9ला पोहोचलो, माय फर्स्ट थॉट वॉज. माझा पहिला विचार असा आला, थँक गॉड. देवा तुझा आभार. वी हॅव बीन स्पेअर्ड ॲन ॲक्सिडेंट. त्या अपघातातून तुम्ही आम्हाला वाचवलं, देवा तुमचा आभार. इफ अप टू नाऊ देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स. आतापर्यंत आमच्या प्रवासात कुठे अपघात वगैरे नव्हता. आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आणि मला वाटतं भविष्यात सुद्धा तो अपघात परमेश्वर माझ्यावर येऊ देणार नाही. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड. मी देवाला नेहमी प्रार्थना करायचो. अँड ही हॅड सेव्ड मी. आणि मला देवानंच वाचवलं. यावरून तुमच्या लक्षात येऊ द्या की कुणीही असो आपण, आपला कोणीतरी निर्माता आहे आणि त्या निर्माता म्हणजेच गॉड, त्याला विसरून कधी चालत नाही. त्याच्याशिवाय आपलं लाईफ नथिंग आहे. हे इथून या वाक्यांवरून लक्षात येतं की ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. देवानंच मी त्याला प्रार्थना करत होतो आणि देवानंच मला वाचवलं. नाहीतर एवढ्या मोठ्या संकटातून, एवढ्या मोठ्या माउंट सुमित क्लाइंब करण्याच्या आणि उतरण्याच्या मी काम हाती घेतलं होतं गिर्यारोहणाचं, ते तेवढं सोपं नव्हतं असं टेंजिंग नॉर्गे म्हणतात. ॲट कॅम्प 9. कॅम्प 9मध्ये हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. आता दोघंही थकलेलो होतो म्हणतोय, हिलरी आणि मी स्वतः. टेंजिंग नॉर्गे म्हणतात मी आणि हिलरी दोघंही, म्हणजेच एडमंड हिलरी, दोघंही एकमेकाला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो, कारण थकलेले होते. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. आम्ही फक्त एकमेकांचा विचार करत होतो. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. आम्ही 9 कॅम्पवरती एक अर्धा तास थांबलो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आम्ही तिथं काय बर्फ वितळवला आणि लेमन वॉटर, लिंबू सरबत केला. आणि म्हणजे बर्फाचं तर काहीच नाही म्हणून बर्फ वितळून त्याचा लिंबू सरबत करून पिले. वेन वी लेफ्ट. आम्ही कॅम्प 9वरून आम्ही निघालो तेव्हा वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स. आम्ही आमच्या फक्त स्लीपिंग बॅग्स हाती घेतल्या. लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. बाकीचं सगळं तंबूतच ठेवलं.
फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8, कॅम्प 9 वरून कॅम्प 8 पर्यंत, वेअर वी स्पेंट द नाईट, आम्हाला रात्र झाली. वॉज ॲन इजियर जॉब, आता तिथं आम्हाला जरा सोपं वाटलं. जस्ट अबाव कॅम्प 8 वेअर द ऑदर्स कुड सी अस, आम्हाला कॅम्प 8 वरती इतरांनी पाहिलं. आय रेज्ड माय आर्म विथ अ थंब अप, माझा हात वर करून, मी असा हात वर करून, आम्ही जिंकलो, आम्ही आलो, आम्ही वाचलो, असा हात वर केला. अँड CWF नॉयसी ॲड WG लो सॉ अस, त्याने आम्हाला खालून जे हे काय त्याची नॉयसी वगैरे येतलं ह्याने आम्हाला पाहिलं. अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय, आणि खालच्या व्यक्तींचं इतका आम्हाला पाहून आनंद झाला. इन दिस वे, याप्रमाणे, आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस, आणि मी त्यांना मग आमच्या यशाच्या गोष्टी सांगत होतो. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8, जसजसं आम्ही कॅम्प 8च्या जवळ जाऊ, लो म्हणजे त्याचे मित्र जे होते, केम टू मीट अस, त्याचा मित्र होता की त्याला भेटायला आला. अँड केम अप अबाउट 30 फीट विथ टी अँड कॉफी, आणि वर येताना त्यांनी जवळजवळ आम्हाला 300 फूट वर उंचीवरती चहा आणि कॉफी घेऊन आला तो मित्र, लो नावाचा. अनादर 50 फीट डाऊन, अजून 50 फूट खाली, वी मेट नॉयसी या मित्राला भेटलो. हू बॉट अस मोर टी, की ज्यानं आम्हाला चहा घेऊन आला होता. दिस टी स्मेल्ड केरोसिन, पण त्या चहाला रॉकेलचा वास लागलेला होता. सगळ्या आठवणी सांगतायत बघा रायटर. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी, कदाचित ते काही गडबडीत बनवल्यामुळं त्याला रॉकेलचा चहाचा वास लागला असेल चहाला त्या. अँड समहाव सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप, कदाचित आम्हाला जे चहा दिले होते, आमच्या स्वागतासाठी आणलेले चहा होता, त्या चहाला कदाचित रॉकेलचा हात लागलेला असेल. बट आय थॉट, पण मला एक विचार होता, सिन्स द जंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, पण जे माझे मित्र होते लो आणि नॉयसी यांनी तो आम्हाला चहावर घेऊन येण्यात जो त्रास घेतला होता वर घेऊन येण्यासाठी, आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल, तो चहाचा वास कसा का असाना, पण मित्रांनी प्रेमाने एवढं घेऊन आलेत, त्याचा आनंद आम्ही घेतला. वॉट एव्हर स्मेल, वास काय का असाना, वासाचं काय न टेन्शन घेता, टेन्जिंग वर्गे म्हणतात की आम्ही त्या चहाचा आस्वाद घेतला, आनंद घेतला. आणि अशा तऱ्हेने हा ऑन टू द सुमित वी रीच द टॉप रिटन बाय टेन्जिंग नॉर्गे, अँड धिस इज फ्रॉम the Archives of Times of India, the topic taken from the Archives of Times of India. We have completed all the topic in detail. For activity basis, we are going to complete for the next period. But before going to complete this topic, which things we have to remember through this topic? First, confidence, courage, conviction, confidence. These are the needful things for any heavy work. Then hard work is needful. Then sticking to the aim. Firstly, we have to fix our goal or target or aim, and then must not lose up to achieve it. These are the things. Then also remember that each and everything, while we have to do each and everything, we must obey, pray to God, because God is our producer, and don't forget the God. It is learn from the Tenzing Norgay. And finally, climbing up and climbing down are the dangerous things, but these Edmund Hillary and Tenzing Norgay completed the journey. And lastly, their friends gave them tea and coffee. This also should remember that while one of our friend attends completed any heavy work, it is our duty to offer them whatever as per our level best. As a friend, it is our duty to offer him, as like
low or noisy. So this topic we have completed with all angle in detail. For the next period, we are going to study about the page number 21, brainstorming and activities on the on to the summit. We reach the top. Topic number 1.2 completed. So we are going to study next part in the next period. Till then, thank you. Okay.